हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th टॉपिक मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या टॉपिक वर बोर्ड परीक्षेसाठी जे महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात अशा प्रश्नांची आपण इथं चर्चा करतोय। जसं आपल्याला माहिती आहे हा टॉपिक 6 मार्कांसाठी आहे, तर याच्यामध्ये बऱ्याच क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केला तर एमसीक्यू मध्ये किंवा सेक्शन ए मध्ये एमसीक्यू किंवा 1 सेट ते आन्सर वर्जन मध्ये 1 मार्काचा प्रश्न आलेला आपल्याला दिसतोय। त्यानंतर सेक्शन बी मध्ये म्हणजे 2 मार्कांसाठीचा बऱ्याच वेळा एक प्रश्न येतो आणि 3 मार्कांसाठी एक प्रश्न येतो। एमसीक्यू मध्ये आजपर्यंत आपण पेपर अनालिसिस बघितलं तर दरवर्षी याच्यावर एक एमसीक्यू चा प्रश्न बघायला मिळेल। 2 मार्काचा एक छोटा प्रश्न आणि मॅक्सिमम 3 मार्काला एक प्रॉब्लेम विचारला आहे। आपण याच्यामध्ये जे आणखी महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याची आपण इथे चर्चा करतोय। याच्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी येऊ शकतो तो म्हणजे स्टेट फॉर्म्युला फॉर फोर्स एक्टिंग ऑन चार्ज पार्टिकल in electric field in vector form म्हणतील किंवा नाही जरी म्हटलं तरी आपण दोन्ही पण याचे वेक्टर फॉर्म मधला पण इक्वेशन आणि स्केलर फॉर्म मधला हा एक मार्काला लिहू शकतो किंवा ते असला अँड state characteristics or properties of this force याचे काही वैशिष्ट्ये आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत किंवा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत असा एक प्रश्न येऊ शकतो 2 मार्कासाठी। 1 मार्काला इक्वेशन द्यायचं आहे आणि त्याचे काही प्रॉपर्टीज अर्धा मार्काला 2 लिहा किंवा 2 मार्कासाठी स्टेट प्रॉपर्टीज ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल इन इलेक्ट्रिक फील्ड असा एक प्रश्न तयार होऊ शकतो। त्यानंतर याच्यात सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न इथं आपल्याला तयार होऊ शकतो तो म्हणजे स्टेट फॉर्म्युला फॉर फोर्स एक्टिंग on a charged particle in magnetic field। याच्यामध्ये पण तुम्हाला स्केलर फॉर्म किंवा वेक्टर फॉर्म किंवा पर्टिक्युलरली वेक्टर फॉर्म विचारले तर वेक्टर फॉर्म लिहावा लागेल। शक्यतो प्रश्नात काही जरी म्हटलंच नाही तर तुम्ही स्केलर आणि वेक्टर फॉर्म दोन्ही पण लिहा आणि त्याचबरोबर असतं अँड स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज किंवा of
दिस फोर्स हा पण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एक मार्काला पण विचारला जाऊ शकेल, फक्त फॉर्म्युला विचारतील किंवा 2 मार्काला किंवा 3 मार्काला पण हा प्रश्न मे बी तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे याच 2 पॉइंट्सवर आधारित अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न तयार होऊ शकतो. तो म्हणजे डिफरन्स बिटवीन किंवा डिस्टिंग्विश between force on a charged particle in electric field and in magnetic field. हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. वरच्या 2 प्रश्नांची तयारी झाली असेल तर या प्रश्नाचं उत्तर त्यातच आपला तयार होऊन जातं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न इथे मी डिस्कस करतोय, तो आहे क्वेश्चन नंबर 4 देऊ शकतो. व्हॉट इज लॉरेंझ फोर्स? आपल्याला याचं डेफिनेशन द्यावं लागेल. लॉरेंझ फोर्स एका मार्काला पण प्रश्न इथे पण देऊ शकतो किंवा 2 मार्काला तर व्हॉट इज लॉरेंझ फोर्स? स्टेट formula of Lorentz force in vector form. असा एक प्रश्न विचारला शकतो. एक मार्काला 2 प्रश्न आहेत ते एक मार्काला एक विचारला शकतो किंवा दोन्ही एकाच वेळी 2 मार्काला हा प्रश्न पण येऊ शकतो. त्यानंतर आपण याचा पुढचा प्रश्न बघायचा आहे. अतिशय महत्त्वाचा असेल हा प्रश्न. व्हेरी आय आजपर्यंत कधी विचारलेला नाही आहे पण विचारला जाऊ शकतो. डिफाइन डेफिनेशन मध्ये महत्त्वाचा आहे. डिफाइन 1 टेस्ला. याचं डेफिनेशन आपल्या स्टेट बोर्ड मध्ये आलेलं आहे पण आजपर्यंत परीक्षेला आलेलं नाही आहे कधी. माझ्यामध्ये हा पण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 6. एक्सप्लेन मोशन ऑफ charged particle in magnetic field when velocity of particle is perpendicular to magnetic field.
फॉर्म्युला आहे. आपल्याला याचं उत्तर माहित आहे काय म्हणाल, when a charged particle enter magnetic field and if the velocity is perpendicular to magnetic field then performs circular motion. आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे आणि याच्यामध्ये असेल derive expression for radius of circular path. असा एक प्रश्न येऊ शकतो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. किंवा याच प्रश्नासाठी असं पण येऊ शकतो जो काय मोशन या केस मध्ये when this particle having charge q enter magnetic field perpendicularly they perform circular motion and such a motion is called as cyclotron motion. तुम्हाला हाच प्रश्न असा पण विचारू शकतो, explain cyclotron motion. cyclotron accelerator वेगळा आहे आणि cyclotron motion and derive expression for radius of cyclotron motion. अतिशय महत्वाचा हा कोर्ससाठीचा महत्वाचा आहे, परंतु आजपर्यंत कधी बोर्ड एक्झाम मध्ये हाही प्रश्न विचारला गेलेला नाही आहे, पण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन्स कडे. क्वेश्चन नंबर 7. एक्सप्लेन. याच्यासारखाच प्रश्न आहे, तो छोटा प्रश्न आहे. एक्सप्लेन मोशन ऑफ चार्ज पार्टिकल in magnetic field when velocity of particle makes angle theta. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल यांच्यामध्ये अँगल थीटा आहे, पण हा थीटा जो अँगल असतो थीटा नॉट इक्वल टू 0 अँड थीटा नॉट इक्वल टू 90 असं असेल. ओके, या केस मध्ये काय होतं, कसं इन दिस केस चार्ज पार्टिकल परफॉर्म्स हेलिकल मोशन. म्हणजे या केस मध्ये तो सर्क्युलर मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशन या दोघांचं काय असतो, कॉम्बिनेशन असतो. हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. एखाद्या वेळेस 1 किंवा 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, तोही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर काय क्वेश्चन नंबर 8. What is cyclotron accelerator? Explain
its construction and working. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा, पण आजपर्यंत हाही प्रश्न कधी बोर्डामध्ये विचारला नाही आहे. व्हॉट इज सायक्लोट्रॉन एक्सेलरेटर? पुस्तकामध्ये याचं उत्तर मिळेल. एक्सप्लेन इट्स कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. त्याचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग देखील आपल्याला काय करायचं एक्सप्लेन करा. असा 2 किंवा 3 मार्कासाठी हा अपेक्षित प्रश्न आहे. याच पॉइंटशी रिलेटेड आणखी 2 लहान प्रश्न आपल्याला तयार करता येतात. त्याच्यामध्येच क्वेश्चन नंबर 9 काय बघा. डिराइव एक्सप्रेशन फॉर cyclotron frequency. सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सीचा आपला फॉर्म्युला माहित आहे. यानी इक्वल टू QB अपॉन 2 पाय m. हे इक्वेशन डिराइव करण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. आणि याच्यामध्येच आणखीन एक प्रश्न असा आपण येऊ शकतो. या पॉइंट मध्येच आहे ते सगळे. क्वेश्चन नंबर 10 डिराइव एक्सप्रेशन फॉर मैक्सिमम काइनेटिक एनर्जी of charged particles ejected by cyclotron. मॅक्स कायनेटिक एनर्जी हा असा फॉर्म्युला आहे. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जे पार्टिकल एक्सेलरेटर मधून बाहेर पडतात त्यांची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती असेल असं हा याचा फॉर्म्युला असा. हे डेरिव्हेशन आपल्याला येऊ शकते Q² B² R² अपॉन m. पण हा Q² B² R² बाय m हा जो डेरिव्हेशन आहे ते पण येऊ शकतो. पण हाही प्रश्न आजपर्यंत बोर्ड एक्झाम मध्ये विचारला गेलेला नाही, त्यामुळे याची शक्यता जास्त आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 11. तेव्हा आपला एक असा प्रश्न असतो. डिराइव एक्सप्रेशन फॉर फोर्स ऑन स्ट्रेट conducting wire in magnetic field. स्ट्रेट वायर आहे त्याच्यामध्ये जसं कन्फ्यूज होऊ शकतं. एक आहे हा स्ट्रेट वायरचा प्रश्न आणि दुसरा आहे आर्बिटरी शेप असणाऱ्या वायरवर किती फोर्स असतो आणि याच्यावर किती फोर्स असतो. आता याच्यामध्ये हा फोर्स फॉर्म्युला विचारतील आणि एक्सप्रेस इट इन व्हेक्टर फॉर्म असेही म्हणते.
एक्सप्रेस इट इन वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म मध्ये त्याला एक्सप्रेस करा असं देखील म्हणू शकतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा जो फोर्स आहे याचे इक्वेशन आहे F = I n b * sin θ आणि हे वेक्टर फॉर्म मध्ये असेल तर F bar = I b n sin θ into n cap. काय करावं तुम्हाला where n cap is a unit vector which is perpendicular to both magnetic field and length of the wire. असे तर लिहावं लागेल, मेन्शन करावं लागेल. तर हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न याच्या सारखाच आहे पण त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. कन्फ्यूज होऊ शकता. याच्यामध्ये स्ट्रेट वायर आहे, आर्बिटरी शेप असणाऱ्या वायरवर किती फोर्स असेल असाही प्रश्न येऊ शकतो. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर फोर्स on conducting wire of arbitrary shape. म्हणजे रॅन्डम शेप आहे अशा वायरवर किती फोर्स ऍक्ट. दिस क्वेश्चन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आजपर्यंत हाही कधी विचार केलेले आहे पण शक्यता नाकारणाने हाही प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. Derive expression for force on a current loop in magnetic field. हा प्रश्न गेल्याच वर्षी बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला आहे. जुलै 25 मध्ये 2 मार्कांसाठी हा प्रश्न आलाय. परत येऊ शकतो. महत्वाचा आहे, सोपा पण आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 हा देखील अतिशय महत्वाचा आहे. डिराइव्ह expression for torque acting on a conducting loop in magnetic field. याच्यामध्ये आपण एक रेक्टँग्युलर वायरची लूप घेतलाय आणि त्याच्यावर असणारा आपला टॉर्क डिराइव्ह करायचा आहे. टॉर्कचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला असा बाबत N A I B into sin theta या प्रकारचा तो एक फॉर्म्युला येतो आणि याला आपण वेक्टर फॉर्म मध्ये पण एक्सप्रेस करा असे म्हणू शकतात. तर हाही महत्त्वाचा प्रश्न
आहे. आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 15 बघा. हा प्रश्न 2 वेळा परीक्षेला विचारलेला आहे. एक्सप्लेन construction and principle of working of galvanometer. काही प्रश्न बोर्ड एक्झामला जुलै 24 आणि फेब्रुवारी 24 मध्ये विचारण्यात आला आहे. 3 मार्कांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याची पण तुम्हाला तयारी करावी लागेल. त्यानंतर आता याच्याशी संबंधित पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 16. छोटा प्रश्न 1 मार्काला येऊ शकतो. तो म्हणजे स्टेट फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आपण करंट लूपचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय आहे आणि एक्सप्रेस इट इन वेक्टर फॉर्म. म्हणजे आपल्याला स्केलर फॉर्म आणि वेक्टर फॉर्म दोन्ही लिहायचे आहेत. कदाचित फक्त वेक्टर फॉर्म मध्ये 1 मार्कासाठी हा प्रश्न क्वेश्चन नंबर 1B मध्ये आन्सर इन 1 सेंटेन्स मध्ये येऊ शकतो किंवा MCQ मध्ये पण येऊ शकतो. तर ही प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 17. आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टेट फॉर्म्युला फॉर potential energy of a current loop in the magnetic field. करंट लूपचा जो पोटेन्शियल एनर्जी आहे त्याचा फॉर्म्युला हा देखील तुम्हाला स्केलर आणि वेक्टर फॉर्म मध्ये लिहिता येतो. आपला फॉर्म्युला माहिती आहे. हा फॉर्म्युला कसा मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी U इक्वल टू मायनस एम बी इंटू कॉस थीटा किंवा याला जर आपण वेक्टर फॉर्म मध्ये दिला तर मायनस एम बार डॉट बी बार. हे तुम्हाला फॉर्म्युला 1 मार्कासाठी विचारतील किंवा हा सगळा प्रश्न याच्याबरोबर आणखी थोडंसं पुढे एक्सप्लेन करते. आल्सो इथे आपल्याला लिहिलो आल्सो स्टेट
formula for potential energy in stable and unstable equilibrium. याच्यामध्ये थोडंसं स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असेल आणि अनस्टेबल स्टेट मध्ये त्याचं पोटेन्शियल एनर्जी किती असेल असं हे प्रश्न थोडंसं आणखी वाढवून 2 मार्कासाठी प्रश्न तयार होऊ शकतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा 2 वेळा हाही प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि मला वाटते तसं तयारी करण्यासाठी पण सोपा आहे. स्टेट अँड एक्सप्लेन Biot Savart's law. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा बायोट स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन आहे. वी हॅव टू एक्सप्लेन दिस लॉ विथ द नीट डायग्राम सहित हा प्रश्न एक्सप्लेन करा एकदा आलेला आहे. याच्यामध्ये आणखी असं दिलेलं एक्सप्रेस इट इन वेक्टर फॉर्म हे पण महत्त्वाचं आहे. एक्सप्रेस बायोट सॉर्ट लॉ इन वेक्टर फॉर्म. आपण एक स्वतंत्र एक वर्गासाठी पण प्रश्न येऊ शकतो. एक्सप्रेस किंवा स्टेट फॉर्म्युला बायोट सॉवर्ट्स लॉ इन वेक्टर फॉर्म. एकच हा जो प्रश्न आहे हा बोर्ड एक्झामला जुलै 24 आणि फेब्रुवारी 24 असं दोन्ही वेळा परीक्षेला चलला 2 मार्कांसाठीचा हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 19 काय प्रश्न derive expression for applications like bytes or दिलाचे application वर एखादा प्रश्न शकतो. derive expression for magnetic field at the center of current carrying arc. आर्कचा फॉर्म्युला तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचा आहे. हा देखील प्रश्न तुमच्या बोर्ड एक्झामला येऊ शकतो. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न क्वेश्चन नंबर 20 derive expression for
magnetic field at the center of current carrying semicircular coil. आता याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला आर्कचा घेऊन आर्कचा फॉर्म्युला कन्सिडर करून पुढे डिराइव्ह करा म्हणतील किंवा डायरेक्ट हा प्रश्न ना तर यू हॅव टू फर्स्ट डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर आर्क. आर्कचा फॉर्म्युला डिराइव्ह करायला लागेल. आर्कचा फॉर्म्युला काय असतो? मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ अ आर्क ऑफ एंगल थीटा इज गिवन बाय μ0 upon 4 pi current I divided by radius r into त्या आर्क न केलेला अँगल थीटा. आता जर समजा तुम्हाला कन्सिडरिंग एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ आर्क डिराइव्ह एक्सप्रेशन असा प्रश्न असेल, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग सेमी सर्क्युलर कॉइल, then simply you have to consider this equation and you have to mention that in case of semicircle हा थीटा जो आहे या थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. सेमीसर्कल म्हणजे किती असतं बरं? पाय टू दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. आणि तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे जर तुम्हाला इक्वेशन कन्सिडर करा आणि मग सॉल्व्ह करा असं म्हटलं असेल तर 2-3 स्टेप मध्ये उत्तर देऊ शकतो. एक पाय आणि पाय कॅन्सल होईल. μ0 I upon 4r आणि n टर्म असतील तर या ठिकाणी n मिळेल. अन्यथा तुम्हाला पूर्ण डेरिव्हेशन पहिल्यांदा r साठी डिराइव्ह करून मग इथून हे सगळ्या स्टेप्स पुढे कॅरी ऑन करावे लागतील. हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. अशाच पद्धतीनं फक्त या ठिकाणी सेमी सर्क्युलर कॉइलच्या ऐवजी सर्क्युलर कॉइल क्वेश्चन नंबर B21 याच्यामध्येच दाखवते बघा. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग इंस्टेड ऑफ सेमी सर्क्युलर हियर परीक्षेला इथं सर्क्युलर कॉइल असं म्हणतात. याच्यामध्ये पण तसंच considering equation for magnetic field due to arc derive expression for the magnetic field at the center of current carrying coil म्हटलं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल? आर्कचा फॉर्म्युला डिराइव्ह करायची आवश्यकता नाही आहे. डायरेक्ट आर्कचा फॉर्म्युला लिहायचा आणि सर्कल साठी थीटाची किंमत 2π घ्यायचा आणि पुढे एक्सप्रेशन चालू करायचं. हाही प्रश्न तुम्हाला फेब्रुवारी 22 किंवा 23 त्या पेपर मध्ये हा प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल. हा एक वेळा आलेला आहे. त्यानंतर आपण बघतोय क्वेश्चन नंबर 22 सर्कल सिक्स रिलेटेड आणि बायो-सॉर्ट्स लॉचे ऍप्लिकेशन्स आहे. derive expression for magnetic field along axis of a सर्क्युलर कॉइल. थोडस एक्सप्रेशन मोठं आहे, सोपा आहे, परंतु डायग्राम वगैरे करावं लागते, वेळ लागतो. 3 मार्कांमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तर हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.
हा देखील काय हे सगळे बायोट सॉर्ट लॉचे ऍप्लिकेशन्स आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचं ऍप्लिकेशन क्वेश्चन नंबर 23 मी एक्सप्लेन करतोय. आता हा बायोट सॉर्टचा पण ऍप्लिकेशन मध्ये आला आहे आणि एमपीएस लॉच्या ऍप्लिकेशन वरनं पण आपला हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पण क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 23 using Biot-Savart's law derive expression for magnetic field due to a straight conducting wire आता इन्फायनाइट लॉन्ग वायर असे एक प्रश्न. आता या ठिकाणी तर मेन्शन केला आहे युजिंग बायोट सॉर्ट लॉ derive expression for magnetic field. magnetic field due to straight conducting wire हे आपल्याला एम्पियर्स लॉ वरून पण विचारलं जाऊ शकतो. त्याचं इक्वेशन म्हणजे त्याचं डेरिव्हेशन वेगळ्या पद्धतीचं आहे. हे दोन डेरिव्हेशन बायोट सॉर्ट वरून डेरिव्हेशन थोडंसं लेंथी आहे. पण तुम्हाला जर प्रश्नामध्ये युजिंग बायोट सॉर्ट लॉ असं म्हटलं असतील तर तुम्हाला बायोट सॉर्ट लॉ यूज करूनच त्याचं डेरिव्हेशन डिराइव्ह करावं लागेल. एम्पियर्स लॉच्या ऍप्लिकेशन मध्ये हा प्रश्न आणि येतो त्यावेळी आपण त्याचं उत्तर बघूया. इफ इट इज नॉट मेन्शन्ड काहीच म्हणत नाही बायोट सॉर्ट लॉ किंवा एम्पियर्स लॉ असं काहीच म्हणत नाही तर तुम्ही कुठलंही एक मेथड वापरू शकता. पण या केस मध्ये एम्पियर्स लॉ ने इक्वेशन डिराइव्ह करणं सोपं आहे. 2 ते 3 स्टेप मध्ये उत्तर येतं आणि चुकण्याची शक्यता अतिशय कमी आहे. ओके हे सगळे झाले बायोट सॉर्ट लॉचे ऍप्लिकेशन्स. त्यानंतर आणखी एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न तयार होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 24 तो म्हणजे एक्सप्लेन इक्विव्हॅलेन्स between circular current loop and a bar magnet. हा प्रश्न महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला हा जो सर्क्युलर कॉइल आहे इट इज जस्ट लाइक अ बार मॅग्नेट. सर्क्युलर कॉइल आहे बार मॅग्नेट सारखाच ऍक्ट होतो. हे आपल्याला काय करायचं आहे बरं या प्रश्नामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न क्वेश्चन नंबर 25 अतिशय महत्त्वाचा. हाही प्रश्न आजपर्यंत कधी विचारलेला नाही पण महत्त्वाचा. काय म्हणलं या प्रश्नामध्ये डिराइव एक्सप्रेशन फॉर force between two parallel current carrying wires. दोन पॅरलल वायर्स ज्याच्यामधून करंट पास होतो त्यांच्यामधला फोर्ससाठी इक्वेशन तयार करा म्हणतील. आणि एक्सप्रेस म्हणतील की त्या फोर्सचं जे नेचर आहे म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स किती असणार आणि फोर्स रिपल्सिव्ह किती असणार
ते पण एक्सप्लेन करा असं म्हणते. एक्सप्लेन नेचर ऑफ फोर्स मीन्स याचा अर्थ असा आहे की हा ज्या दोन वायर मधला फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह कधी असेल, दोन्ही मधला फोर्स अट्रॅक्टिव्ह कधी असेल किंवा दोन वायर मधला फोर्स एकमेकांना रिपेल कधी करेल, अशा पद्धतीनं हा प्रश्न 3 मार्कासाठी येऊ शकतो. संभाव्य प्रश्न आहे, हाही महत्वाचा आहे. हे जरी सगळे बाय शॉर्ट लॉ आणि त्याच्या ऍप्लिकेशन किंवा ऍप्लिकेशनच्या जवळपास असणारे सगळे प्रश्न. त्यानंतर आपण जातोय क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 बघा. स्टेट एंड एक्सप्लेन एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉ वर हा 1 मार्कासाठी फक्त स्टेटमेंट विचारतील, 2 मार्कासाठी स्टेट एंड एक्सप्लेन. मला डायग्राम बघावं लागेल, त्याच्यामध्ये वायर्स, करंट कॅरिंग लॉ वगैरे व्यवस्थित एक्सप्लेन करावं. त्याच्यावर 1 मार्कासाठी मला वाटतो एखाद्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन नंबर 1B मध्ये 1 मार्कासाठी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एम्पियर्स लॉचं इक्वेशन विचारतात किंवा स्टेटमेंट विचारतात किंवा एमसीक्यू मध्ये याचे ऍप्लिकेशन, प्रॉब्लेम टाइप ऍप्लिकेशन आहे ते विचारतात. हाही प्रश्न महत्वाचा आहे. त्यानंतर या एमपीएस लॉचे काही ऍप्लिकेशन्स आहेत, 3 ऍप्लिकेशन्स आहेत, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 बघा. युजिंग एम्पियर्स लॉ. युजिंग एम्पियर्स लॉ derive expression for magnetic field due to straight long current carrying wire. आता याच्यामध्ये आला हा युजिंग एम्पियर्स लॉ. असाच प्रश्न सेम हा प्रश्न युजिंग वायर्स लॉ म्हणून येऊ शकतो. If it is mentioned in question that you have to derive that formula with a particular law or particular equation, आता particularly सांगितलं असेल तर तुम्हाला एम्पियर्स लॉ वापरावा लागेल. बायर्स लॉ म्हटलं असेल तर बायर्स लॉ, आणि इट इज नॉट मेन्शन देन तुम्ही कोणतेही वापरू शकता, कुठल्याही पद्धतीने करू शकता. पण एम्पियर्स लॉ न डिराइव्ह करणं अतिशय सोपं आणि कमी स्टेप मध्ये उत्तर तयार होतो. म्हणून शक्यतो एम्पियर्स लॉचाच त्यावेळी काय करा तुम्ही उपयोग करा. त्यानंतर आणखी 2च प्रश्न आता याच्यामध्ये आलाय. क्वेश्चन नंबर आपण बघूया आता 28. हा एम्पियर्स लॉचेच काही ऍप्लिकेशन्स आहेत. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर magnetic field along axis of
ऍक्सिस ऑफ सॉलेनॉइड. सॉलेनॉइड तुम्हाला माहित आहे त्या सॉलेनॉइडच्या ऍक्सिस वर जो मॅग्नेटिक फील्ड तयार होणार त्यासाठी इक्वेशन. दिस इज नथिंग बट ऍप्लिकेशन ऑफ एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉ याच्यामध्ये वापरतोय. आणि सेम असाच प्रश्न क्वेश्चन नंबर 29 derive expression for magnetic field along toroid. मध्ये हा प्रश्न तुम्हाला फेब्रुवारी 22 मध्ये विचारला. टोराइड साठीचा फॉर्म्युला परीक्षेला एकदा विचारण्यात आलेला आहे. These are the very important questions. मॅक्सिमम 99% याच्यातूनच काही ना काही प्रश्न तुम्हाला परीक्षेला बघायला मिळेल. या टॉपिक मध्ये जसं मी ऑलरेडी सांगितलंय शक्यतो 1 मार्काचा एमसीक्यू, 2 मार्काचा थिअरी क्वेश्चन आणि 3 मार्काचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त आहे. जर आपण पाठीमागचे पेपर्स अनालिसिस करून बघितले तर आपल्याला समजतं एमसीक्यू वर एक प्रश्न याच्यातून येतो, 2 मार्काचा एक थिअरी प्रश्न येतो आणि 3 मार्काचा प्रॉब्लेम येतो. हे आपण थिअरी प्रश्नांची सगळी तयारी केलाय. प्रॉब्लेम साठी तुम्ही टेक्स्टबुक सॉल्व्ड अनसॉल्व्ड टेक्स्टबुक मधले आणि त्याचबरोबर पीवायक्यूज मध्ये पाठीमागच्या पेपर मध्ये जितके मग प्रॉब्लेम चालले ते सगळे तुम्ही काय करा बरं व्यवस्थित 2 वेळा 3 वेळा सोडून बघा. 100% या टॉपिकचे 6 पैकी 6 मार्क तुम्हाला मिळतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे रत्नतेज अकॅडमी ऍप मध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याचबरोबर पीडीएफ नोट्स देखील मिळतील. ऍप टोटली फ्री आहे. तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.